भीषण दुर्घटना आणि त्यामध्ये छिन्न विछिन्न पडलेले मृतदेह आम्ही आपल्याला दाखवू शकत नाही असे हृदयद्रावक हे दृश्य. सप्तशृंगी गडावरून परतणाऱ्या 6 जणांचा कार अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. एक धोकादायक वळण त्यांच्या मृत्यूचं कारण ठरलं आणि हे मृत्यूचं जाळं ठरत असल्याचं देखील नागरिकांचं म्हणणं आहे. नांदुरी घाटात झालेला हा भीषण अपघात. या दुर्घटनेमध्ये इनोव्हा थेट 600 फूट दरीत कोसळली आणि एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला. नेटवर्क नसल्यामुळे आणि मदत उशिरा मिळाली त्यामुळे नांदुरी घाटातील हृदयद्रावक अपघाताने 6 जणांचे जीव घेतले आणि जर वेळेवर मदत मिळाली असती तर कोणाचे तरी प्राण वाचले असते असं येथील स्थानिक नागरिकांनी सांगितलंय. त्यामुळे कायमस्वरूपी एक रेस्क्यू पथकाची मागणी देखील स्थानिकांनी केली. पाहूया सविस्तर बातमी. सप्तशृंगी गडावरून दर्शन घेऊन पिंपळगाव बसवंतकडे निघालेल्या नातेसंबंधातील 6 जणांचा काल सायंकाळी मृत्यू झालाय. 5:30 वाजेच्या सुमारास हा अपघात घडलाय आणि हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात जागीच त्यांचा मृत्यू झालाय. नांदुरी घाट रस्त्यावर पिकनिक पॉइंटच्या पुढील धोकादायक वळणावर त्यांची इनोव्हा कार चालवत असलेल्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ती थेट 600 फूट खोल दरीत कोसळली आणि ही दुर्घटना घडली. यामध्ये पिंपळगाव बसवंत येथील स्टील व्यावसायिक कीर्ती पटेल, रसिला पटेल यांच्यासह विठ्ठल पटेल, लता पटेल, पचन पटेल, मणिबेन पटेल यांचा मृत्यू झालाय. हा अपघात इतका भीषण होता की गाडीपासून जवळजवळ 5 ते 50 फुटांवर मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेले आढळून आले. नेटवर्क नसल्यामुळे मदत कार्यासाठी मोठी अडचण झाली आणि अपघातग्रस्तांना अगर तातडीची मदत मिळाली असती तर कदाचित 2-3 जणांचे प्राण वाचले असते असं स्थानिकांनी सांगितलं. वारंवार अशा दुर्घटना घडत असल्यामुळे घाटात कायमच एक क्रेन आणि एक अपघातग्रस्त पथक मदतीसाठी असावे अशी मागणी प्रवाशांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देखील जाहीर केली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे.